या ठिकाणी पाहतोय सलवन जोडी मैदानामध्ये स्टाईलला खेळतो फलंदाज साताराचा सितारा म्हणून त्याला ओळखला जातं महेश मदने. त्याला मिळेल का? पहिला चेंडू तेज जपता त्यावर चांगला फटका खेळून काढतो. एक ओव्हरच्या डोक्यावरून एक धाव तो नक्की मिळणार. दुसरा धावचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू मात्र जातो सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. वैयक्तिकाने सांगे खातो या 4 धावांनी खोलतो या ठिकाणी तो मात्र महेश मदने. आपण पाहतोय 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ जिजाऊ फायटर. पहिला चेंडू टाकला होता तो अतुल मात्र. चेंडू महेश मदनेसाठी पंचांना पार केले. बॉल सोडलाय आणि अप्रतिम दर्जाचा फटका बॉल भिरकवून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल चालाय सीमा पार 1 बाउन्स. पाहूया कॉल काय असेल. काहीसा कन्फ्युजन होतं परंतु नक्कीच लाईनमनच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाहावं लागेल. नक्कीच चेंडू मात्र तो सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला चौकार त्यानंतर येणार हा षटकार. सलग 2 मोठे फटके येत आहेत ते मात्र महेश मदने यांच्या बॅट मधून. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. डोक्यामध्ये पाहूया पुढील बॉल आणि हा एक चांगला मोठा फटका. बॉल चालाय स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँडच्या दिशेने. बॉल चालाय सीमा पार. महेशचा दर्जेदार षटकार. 6 धावेने डॅशबोर्ड पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 23. फलंदाजी करताना महेश मदने बॅक फुटला येऊन सरसावला आणि त्यानंतर फटका मारला. सुंदर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. तब्बल धावसंख्या उभा करतोय तो मात्र 14. वैयक्तिक 14 आणि सांघिक 14 अशी धावसंख्या येते जिजाऊ फायटर. पुन्हा एकदा चांगला फटका. चांगला चेंडू होता त्या ठिकाणी चांगला फटका मारला आणि या ठिकाणी घडते काय. अक्षय गोवारी या ठिकाणी फंबल होते. खराब क्षेत्ररक्षण. पहिल्या धावांची लयलूट झाली त्यानंतर अशा प्रकारचे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अक्षय यांच्या मार्फत आणि त्याचा फायदा मात्र होतोय जिजाऊ फायटर संघाला. धावसंख्या